तो म्हणतो, भगवंता तू सर्व भक्तांना अभय देतोस. आता आमच्यासारखे जे हजारो लाखो जीव या प्रपंचाच्या होरपळणाऱ्या धगीमध्ये आम्ही होरपळून मरतोय, अशा जीवांना मुक्ती देण्याचं सामर्थ्य सुद्धा भगवंता तुझ्या पाठी आहे, कळलं का? आणि अशा वेळेला आपण मला मार्ग दाखवा. आता मी काय करू? ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे, आता मी काय करायचं? तर आता मी काय करू? कुठून येते? या अश्वत्थाम्याने सोडलं मला कळलं, पण त्याचा प्रवास काय आहे तो मला कळत नाहीये, कारण त्याचं मला ज्ञान नाहीये. भगवंताला सांगतोय अर्जुन की ब्रह्मास्त्र सुटलंय, पण ते कुठल्या मार्गाने प्रवास करताय याचं मला आता ज्ञान नाहीये, तर मी काय करू? असं तो भगवंताला शरण घ्या. म्हणजे काय? जेव्हा आपल्यावर प्राण संकट कोसळतं तेव्हा आपण अर्जुनासारखं करावं, आपण भगवंताला शरण जावं. तर अश्वत्थाम्याने आपल्याला प्राण संकट येईल असं ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे त्याला ते मागे घ्यायचं ज्ञान नाहीये, तर आपण अशा वेळेला काय करावं, कळलं का? तर कृष्ण म्हणाला की जरी ते तुला ज्ञान नसलं तरी ते ज्ञान तुला आहे. तर ब्रह्मास्त्र जे अश्वत्थाम्याने सोडलेलं आहे त्याचा पाडाव करायचा असेल तर तू ब्रह्मास्त्र सोड तुझं, बरं का? आणि तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच त्या ब्रह्मास्त्रामध्ये जे तेज आहे ते तेज लोप पावतं, म्हणजे त्यातलं तेज कमी करतो. म्हणजे काय की एका ब्रह्मास्त्राचं निवारण करण्यासाठी दुसरं ब्रह्मास्त्र सोडावं लागतं असं त्यांनी सांगितलं. त्या दोघांची टक्कर होते, त्या दोन ब्रह्मास्त्राची आकाशात टक्कर होते आणि सगळ्या प्रजेला वाटतं, पृथ्वीवरच्या लोकांना वाटतं की आपलं आयुष्य संपलं, कारण दोन ब्रह्मास्त्रांची टक्कर झाल्यामुळे प्रचंड तेज निर्माण झालं आकाशात. आणि सर्वसामान्य माणसाला कळलं की आता आपली धडगत नाही, ती एवढी प्रचंड आग पसरली की प्रजेचा नाश व्हायला लागला. तेव्हा परमेश्वराने आज्ञा केली की बाबा रे, ही दोन्ही ब्रह्मास्त्र आहेत ना, आता तीच तू चालव, कारण यात सुडाला सूड यात काय झालं, शेवटी नुकसानच होतं ना. या कहाणीत काय झालं, ब्रह्मास्त्र त्यांनी सोडल्यावर याने ब्रह्मास्त्र सोडलं म्हणजे पुन्हा सूडच आहे ते ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी. तर परमेश्वर सांगतोय तू केलंच, पण दोन्ही आवरण्याची ताकद तुझ्याकडेच आहे. त्यांनी सोडलेलं ब्रह्मास्त्र आणि तू सोडलेलं ब्रह्मास्त्र, तर तुझी ताकद वेगळंच आहे, तर तू ही दोन्ही आवर. आणि हे सांगितल्यावर कळलं का, आवरून घेतली आणि अर्जुन खवळला, कारण ब्रह्मास्त्र आवरून घेतलं आणि तो अश्वत्थाम्याच्या अंगावर चाल करून गेला आणि त्याने अश्वत्थाम्याला दोरखंडाने बांधलं आणि त्याला खेचत टाकलं अश्वत्थाम्याने, कळलं का? मी एखाद्या पशुला आणावं ना, हिंस्र पशुला बांधून, तसं त्या अर्जुनाने अश्वत्थाम्याला खेचत बांधून, कळलं का, आणायला सुरुवात केली. तेव्हा हे घडल्यावर भगवंत क्रोधाविष्ट झाले आणि त्याने अर्जुनाला म्हटलं की हा जो अधम ब्राह्मण आहे, कारण हा ब्राह्मण आहे पण तो अधम आहे, तो द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, बरं का, याने तुझ्या मुलांची हत्या केली आहे, बरं का. तर कोणी असो, शत्रू असो, कोणी असो, जो धर्माचरणाने युद्ध करतो, धर्माला अनुसरून जो युद्ध करतो, तो कधी बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत माणसाला जो घेतो त्याला, तर अशा शत्रूला कदापि मारत नाही, कळलं का. आणि असा अश्वत्थाम्यासारखा मनुष्य, क्रूर मनुष्य जर जिवंत राहिला, आता ब्रह्मास्त्र तो आपण घेतलंच, पण तो जर जिवंत राहिला तर पुन्हा तो ब्रह्मास्त्र सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवाय तो द्रौपदीपुढे प्रतिज्ञाही केली आहेस की मी त्याचं मुंडकं आणीन म्हणून, कळलं का. तर तू याचा वध कर, कुणाचा, अश्वत्थाम्याचा वध कर असं भगवंत सांगतो. या निमित्ताने परमेश्वर अर्जुनाची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली की जरी मी तुला सांगितलं
याला ठार मार, तरी सुद्धा धर्मतत्व काय सांगतं की ब्राह्मणाला मारायचं नाही, ब्राह्मणाला ठार मारायचं नाही. तर श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणाला त्याची परीक्षा घेण्यासाठी की तू त्याला ठार मार आणि तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर, हे जेव्हा भगवंत म्हणाला तेव्हा अर्जुनाच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे गुरु सरकॅस्टिक वे मध्ये पण तुम्हाला कधी सांगतो, पण त्याच्यातून तुम्हाला कळतं की आपण नेमकं काय करायचं. जरी तिने आज्ञा केली असली तरी त्याचा अंतर्भाव काय आहे हे गुरुच्या मनातला अंतर्भाव कळण्यासाठी आपल्याला गुरुच्या अस्तित्वात विलीन व्हावं लागतं. जसा अर्जुन भगवंताच्या अस्तित्वात विलीन झाला होता, त्याला ते कळलं काय की जरी अश्वत्थाम्याने माझ्या 5 मुलांना कापलं असलं तरी तो गुरुपत्र आहे. ज्या गुरुंनी मला हे सगळं वैभव शास्त्रांचं वैभव दिलं त्याचा हा मुलगा आहे. म्हणजे आज जरी द्रोणाचार्य नसले तरी द्रोणाचार्य पुत्र रूपाने जिवंत आहे. मग आपल्या गुरुला मारायचं का तर नाही, मग आपण काहीतरी सुवर्ण मध्ये काढला पाहिजे, कळलं का. तर त्यांनी त्याला खेचत आणलं कृष्णाबरोबर आणि अश्वत्थाम्याला आपण स्वतः न मारता द्रौपदीच्या ताब्यात दिलं. म्हणजे क्षीरदेवेच्या ऐवजी अख्खा अश्वत्थामा त्याने द्रौपदीला देऊन टाकला. आणि आता तू निर्णय घे काय करायचं ते, कळलं की नाही. कारण गुरुपुत्राला मारायचं नाही, ब्राह्मणाला मारायचं नाही, कळलं का. तर हे जेव्हा द्रौपदी पुढे तो अश्वत्थाम्याला बांधून आणतो तर जिने सूड मागितलाय अश्वत्थाम्याचा ती माता पण आहे ना. तिच्या लक्षात आलं की जशी माझी मुलं गेल्यामुळे आणि कापल्यामुळे मी जशी दुःखी आहे, तसं जर अश्वत्थाम्याला मारलं तर कर्णाची अश्वत्थाम्याची आई कृपी ती सुद्धा माझ्यापैकी दुःखी. म्हणजे माझं जे दुःख आहे पुत्रवियोगाचं तेच दुःख तिला मिळणार, कळलं का. तर ती द्रौपदीला सहन होत हा विचार येतो. आता हा विचार आला, ही झाली कहाणी. पण आपण याच्यात काय शिकायचं, जिथे परमेश्वर असतो तिथे आपल्या मनात जरी कुविचार आले तरी त्या कुविचार संपुष्टात येतात त्या परमेश्वराच्या अस्तित्वामुळे. म्हणून आपण सत्पुरुषांच्या सहवासात राहायचं, सद्विचारांच्या सहवासात का राहायचं तर सद्विचारांच्या सत्पुरुषांच्या पुण्यपुरुषांच्या परमेश्वराच्या सहवासात आलं तर आपल्या मनात कितीही कुविचार आला तरी तो कुविचार त्यांच्या अस्तित्वामुळे नष्ट होतो आणि आपल्या हातून भीषण त्याच्या पुढे होणार असतात त्या थांबतात. तर ती म्हणते जोरात म्हणते की सोडा सोडा हा गुरुपुत्र आहे, याला सोडा तुम्ही. म्हणजे जिने सूड मागितलाय तीच म्हणते. म्हणजे अर्जुनाचा जो भाव आहे मनात आलेला भाव त्या गुरुपुत्र याला वध करून चालणार नाही हा भाव तिने टिपलाय मनातल्या मनात. आणि जरी तिने बांधून आणलं ती तेच सांगते त्याला की याला सोडा, हा ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे, हा ब्राह्मण आहे आणि म्हणूनच तो आम्हाला अतिशय प्राणप्रिय आहे, का त्याला सोडा तुम्ही. कारण का तर द्रौपदी अर्जुनाला सांगते की याच्या वडिलांच्या कृपेमुळे म्हणजे द्रोणाचार्यांच्या कृपेमुळे तुला धनुर्वेदातलं रहस्य कळलं. धनुर्वेद म्हणले 5वा वेद म्हणजे धनुर्वेद, धनुष्य विद्या, बरं का. त्या धनुष्य विद्येतले धनुर्वेदातले सगळी रहस्य तुला कळली. त्यातला संहार उपसंहार तुला या सर्व शास्त्रांचं ज्ञान तुला जे मिळालं प्राप्त केलं ते आचार्य द्रोण तुझे सद्गुरु तुझे गुरु तुझे गुरु ज्याने तुला या ही शक्ती दिली अस्त्रांची, अस्त्र कशी चालवायची, अस्त्रांवर कंट्रोल कसा आणायचा ही शक्ती ज्याने तुला दिली, कळलं का. तेच आचार्य आता पुत्र रूपाने ते समोर उभे तर गुरुचा वध करायचा का ही कहाणी. आता ही जेव्हा ते बोलते तेव्हा अर्जुनालाही पटलं. आता अर्जुनाला का पटलं त्याची एक छोटीशी कहाणी सांग. आता ती काय म्हणते की द्रोणाचार्यच मुळे पुत्र रूपाने समोर उभे तर त्याचा तू वध करशील का गुरुंचा, हे असं ती द्रौपदी म्हणते. तेव्हा अर्जुनाची एक तार झंकारली जाते अगोदरच्या घटनांची. आणि ती काय झंकारली जाते, जेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणतो युद्धाच्या सुरुवातीला की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर
आणि मला कोणाशी युद्ध करायचंय ते मला समजून घेऊन दे. अर्जुनाला माहिती आहे का कोणाशी युद्ध करायचंय, तरी सुद्धा तो भगवंताला सांगतो की माझा उभा कर. भगवंताला आश्चर्य वाटतं, कारण त्यासाठी तर हे युद्ध आहे. त्याचा घेऊन उभा करतो आणि अर्जुन त्या सगळ्या सैन्याचं, कौरव सैन्याचं अवलोकन करतो. सगळं दिसतात आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळे माझे बंधू आहेत. तुम्हाला गीतेचं सगळं माहिती आहे, मी काय सांगतच नाही, माहिती आहे. पण गीत जेव्हा भगवंताच्या मुखातून ती गीता प्रकट झाली, त्यामुळे ते सगळं ऐकल्यावर अर्जुन, कृष्ण म्हणतो ना, आता तुला जे काय करायचं कर, मी तुला तत्वज्ञान सांगेन, युद्ध करायचं की नाही हे तू ठरव. तेव्हा गीतेत तुम्ही वाचली असेल तर शेवटच्या अध्यायात म्हणतो की भगवंता मी युद्ध करायला तयार आहे, तू सांगशील त्याच्यावर मी बाण घालतो, असं अर्जुन म्हणतो. असं अर्जुन म्हटल्याबरोबर हे महाभारतात किंवा गीतेत नाही ते सांग, मला आता जे सुचत आहे तेवढं मी बोलतो. तर हे जेव्हा अर्जुन ऐकतो कृष्णाच्या तोंडातून, तो म्हणतो मी कुणाशी युद्ध करायला तयार आहे. आता कुणाशी युद्ध करायला तयार आहे असं अर्जुनाने म्हटल्यावर भगवंताच्या मनात विचार आला क्षणभर की द्रोणाचार्य आल्यावर हा काय करेल, कारण तो ती शत्रू पक्षात आहे. असा भगवंताच्या मनात विचार आला त्या क्षणी. तो भगवंताच्या मनात आलेला त्या क्षणी आलेला विचार अर्जुनाच्या अश्वाने ओळखला आणि अर्जुनाचे अश्व जे आहेत, रथाचे जे अश्व आहेत, त्यांच्या मनात हेही आलं की कृष्णाचा विचार काय मनात आलाय की हा अर्जुन सगळ्यांशी लढाई करेल पण द्रोणाचार्याशी करू शकेल का, कारण त्याची भूक आहे. ते समोर तर काय करेल की लढाई अर्धवट सोडायला. तर अर्जुनाने काही सांगायच्या अगोदर युद्धाला सुरुवात होणार आहे. आता हे अर्जुनाच्या मनातले भाव, कृष्णाच्या मनातले भाव त्या रथाच्या अश्वाने ओळखले, कारण त्याला भगवंताचं हृदय माहित होतं. आणि अश्व अर्जुनाने सांगण्याच्या अगोदरच द्रोणाचार्यांच्या समोर उभे राहिले. तो रथ द्रोणाचार्यांच्या समोर जाऊन उभा आहे, कळलं का. आणि अर्जुनाने द्रोणाचार्याने बघितले की त्याच्या लक्षात आलं की पहिला बाण मला गुरुवर सोडायचा. आता हा गुरुवर सोडायचं म्हटल्यावर भगवंताला तर वचन दिलं की मी आता कोणावर बाण मारायला तयार आहे, तर बाण सोडायचा द्रोणाचार्यांवर. आणि अर्जुनाने बाण सोडला द्रोणाचार्यांवर पहिला. पण तो कसा सोडला, तो अर्जुन आहे, त्याने तो बाण असा लांबून सोडला गांडीवाला, आपल्या धनुष्याला, की त्या तो बाण, आणि तो त्यांचाच शिष्य आहे, पारंगत आहे, धनुर्विद्येत परिपूर्ण आहे, त्याने तो बाण असा सोडला की तो द्रोणाचार्य रथात बसले होते, त्या रथात जिथे बसले उभे होते त्यांच्या चरणाशी केला बाण, असा सोडला. आणि त्या बाणाच्या रूपाने अर्जुनाने आपल्या गुरूंना सांगितलं की मी युद्धाला उभा आहे, मी तुमचा परमशिष्य आहे, तुम्हीच मला ही धनुर्विद्या शिकवलेली आहे, तर मी आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्या या युद्धात मला विजय मिळावा असे आशीर्वाद मी तुमच्याकडे मागतोय, तर तुम्ही मला आशीर्वाद द्या. असा बाण सोडला. पहिला बाण सोडला गुरुवर, तो आशीर्वादाचा बाण सोडला. आणि गुरु आहे कोण, द्रोणाचार्य, त्यांचा अर्जुनावर नितांत प्रेम आहे. जरी तो शत्रू पक्षात असला ते जरी कौरवामध्ये, त्याचं आतोनात प्रेम आहे. तो द्रोणाचार्याने बाण सोडला अर्जुनावर. तो कसा सोडला, आता त्याचा गुरुच आहे, तो बाण असा सोडला की तो बाण अर्जुनाच्या माथ्यावर तरंगत उभा राहिला, असा हात. आणि त्याने काय सांगितलं, पार्था या युद्धात तुझाच विजय. म्हणजे हे जे युद्ध झालं, अशा ज्या द्रोणाचार्याने युद्धाच्या प्रारंभी आशीर्वाद दिलाय ते द्रोणाचार्य पुत्र रूपाने उभे आहेत असं द्रौपदी सांगते. आणि तेव्हा अर्जुनाचं मन विचलित होत आहे. म्हणजे ही कहाणी त्याच्याशी अवलंबून आहे, कळलं का. तर ती म्हणते की अर्जुना, द्रोणाचार्यांचं वध झाला, नरोबा कुंजरोबा हे जेव्हा ऐकलं की अश्वत्थामा तो नर आहे का कुंजर आहे, म्हणजे हाती आहे हे माहित नाहीये, आणि तो आपला मुलगा गेला असं गृहीत धरून द्रोणाचार्यांनी प्राण सोडला, तर तेच आता पुत्र रूपाने आता उभे आहेत. आणि तुला माहिती आहे ना की द्रोणाचार्य जरी युद्धात पडले तरी वीरमाता म्हणजे ही कृपी सती गेले नाहीये. पूर्वी सती जाते, द्रोणाचार्याची बायको म्हणजे कृपी ही सती गेली नाही, ती जिवंत आहे अजून. तर तू आता जर अश्वत्थाम्याला मारलंस तर माझं दुःख तिला भोगावं लागेल, आणि जे मी ज्या दुःखात आहे ते तिने भोगू नये असं मला वाटतं.
म्हणून तू अश्वत्थाम्याला ठार मारून नकोस. कळलं का? ज्याप्रमाणे माझी मुलं मारले गेले म्हणे मी दुःखी झाले, अश्रू ढाळले, तसं कृपीने आपले अश्रू ढाळू नये असं मला वाटतं. कळलं का? आणि तिने रडू नये. तुला माहितीये ना, द्रौपदी म्हणते की जर आपण ब्राह्मणांचा वध केला, ती परीक्षिताची कहाणी पुढे घडली. त्या मुनींच्या गळ्यात त्याने तो सर्प टाकला आणि परीक्षिताचा मृत्यू ओढवला. कारण ब्राह्मणाच्या गळ्यात मृत सर्प टाकलाय, तरी त्याने अपमान केलाय. म्हणून ब्राह्मण पुत्राने काय शाप दिला परीक्षिताला की आजपासून 7व्या दिवशी तक्षक तुला दंश करेल, तू मरशील. म्हणजे हा शाप आहेच. म्हणजे काय घडतं की ब्राह्मणांचा जर तुम्ही छळलं तर त्याचे शाप भोगावे लागतात. कळलं का? म्हणून तो अश्वत्थाम्याला मारू नकोस. कळलं का? म्हणजे द्रौपदीने धर्माला अनुसरून आणि न्यायाला अनुसरून निर्णय दिला की अश्वत्थाम्याला मारू नये. बरं का? त्यामध्ये कपट नाही तर फक्त करुणा आहे. हा निर्णय देताना द्रौपदीच्या अंतःकरणात फक्त करुणा आहे आणि समदृष्टी आहे. बरं का? तर हे जेव्हा युधिष्ठिर ऐकतो तेव्हा त्याला द्रौपदी विषयी अतिशय अभिमान वाटतो. कारण युधिष्ठिर हा धर्माचा आहे. धर्म म्हणजे काय? युधिष्ठिर. कळलं का? तर तो द्रौपदीच्या मुखातून जे वचन येतं त्याचं कौतुक करतो. सगळेजण कौतुक करतात, सगळेजण द्रौपदीच्या बोलण्याला पुष्टी देतात, फक्त भीम देत नाही. भीम हा सुडाचं प्रतीक आहे, द्रौपदीच्या पलीकडे येतो. तर तो म्हणतो, भीम क्रुद्ध होतो आणि सगळ्यांना म्हणतो की झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या सामूसाठी नव्हे तर निष्कारण मारले. युद्धात जे मेले असते ना तर आम्हाला वाईट वाटतं. अश्वत्थाम्याने आमच्या 5ही मुलांना युद्धात ठार मारलं असतं ना तर ते क्षम्य होतं. पण याने अक्षम्य गुन्हा केलाय. कारण काही ह्या झोपल्यामुळे त्याचं काहीच केलं नाहीये, तर त्याने त्याला निष्कारण मारलंय. तर याचा वध करणेच उत्तम आहे. कळलं का? तर भगवंताने हसत हसत अर्जुनाकडे पाहिजे. आता हा काय म्हणतो पण भीमाने परत त्याला चेतवलेलं आहे. कळलं का? तर कृष्ण म्हणतो, कृष्ण निर्णय देतो. जरी कृष्णाने सांगितलं अश्वत्थाम्याचा वध कर, तरी आता कृष्ण सांगतोय अर्जुनाला की बाबा रे, कितीही पापकृत्य केली ब्राह्मणाने तरी त्यांचा वध करायचा नसतो. हे धर्म आहे. ब्राह्मणांचा वध क्षत्रियांनी करायचा नाही. बरं का? आणि आजचाही वृत्तीला तर ठार मारलं पाहिजे पण वध करायचं नाही. त्याला ठार तर मारायचं नाही, पण त्याच्या अंतःकरणातली जी आजचाही वृत्ती आहे ती तर नष्ट करायचीच आहे. कळलं का? या दोन्ही शास्त्रातल्या गोष्टी अर्जुना मी तुला सांगितलंय आणि माझी अशी इच्छा आहे, तू माझा परमशिष्य आहेस, तर माझ्या या दोन्ही आज्ञांचं तू पालन कर. त्याचा वधही कर आणि वधही करू नकोस. म्हणजे असं पेचत पकडला त्याला. कळलं का? कारण तू द्रौपदी संवध केंद्राला प्रतिज्ञा केलेलीच आहेस. काय? तर भीमाला आणि द्रौपदीला जे प्रिय आहे तेही कर, धर्माला जे प्रिय आहे तेही कर. कळलं का? आणि अर्जुन हा भगवंताच्या हृदयात वास्तव्य करून आहे किंवा अर्जुनाच्या भक्ती हृदयात भगवंत वास्तव्य करून आहे. त्यामुळे त्या लक्षात आलं की या भगवंताच्या बोलण्यातला विष्णू मार्ग मधला मार्ग काय आहे. म्हणून त्याने काय केलं, हातात ती तलवार उपसली पण त्याचा शिरच्छेद केला नाही. तर त्याच्या माथ्यावर जो मणी आहे तो त्याने छिलून काढला. कळलं का? आणि त्याची जखम वाची ठेवली. कारण अश्वत्थामा हा 7 चिरंजीवांमधला एक चिरंजीव आहे. त्याला आपण मारू शकत नाही, तो चिरंजीव आहे. पण तो जरी चिरंजीव असला तर भगवंताने असं सांगितलं की त्याची जखम चिरंजीव कर, माथ्यावरचा मणी काढून घे आणि त्याची जखम चिरंजीव कर. हा रानो मान भटकत राहायला पाहिजे दुःख घेऊन. आणि ब्राह्मणाचा अपमान जर आपण केला तर तो प्रत्यक्ष वधापेक्षा देखील भीषण असतो. ब्राह्मणाला अपमान सहन होत नाही. एक वेळ मृत्यू परवडेल पण अपमान सहन होत नाही जर तो शुद्ध ब्राह्मण असेल तर. कळलं का? म्हणून ते काय केलं, अगोदरच अश्वत्थामा सत्वहीन झाला होता. द्रौपदीची मुलं कापल्यामुळे. कापताना सत्वहीन नव्हता, तर दुष्टपणा होता. पण जेव्हा दुर्योधनाने त्याला म्हटलं की तू अधम कृत्य केलास, तेव्हा तो ब्राह्मण पुत्र सत्वहीन झाला होता.
कळलं का? आणि तेव्हा भागवतकार म्हणताय अध्यायाचा शेवट करताना की ब्राह्मणाचं मुंडन करणं, त्याचं धन काढून घेणं, त्याला निर्वासित करणं हाच अधम ब्राह्मणांचा वध आहे. जे ब्राह्मण अधम वृत्तीचे आहेत त्यांचा वध प्रत्यक्ष शिरच्छेदून करायचा नसतो. तर त्यांचं मुंडन केलं, सगळे केस काढले तर तो जो अपमान होईल त्या अपमानाच्या धगीत ते असे आयुष्यभर जळत राहतील. कळलं का? तो त्यांना सहन होत नाही. आणि म्हणून ते सांगितले की शारीरिक वध, ब्राह्मणांचा शारीरिक वध शास्त्रांनी सांगितले नाही, वेदांतांनी सांगितले नाही ब्राह्मणांचा वध करायचा. कळलं का? त्यामुळे त्यांनी तो हे काढून घेतला, मणी काढून घेतला आणि मग अर्जुन आपल्या पुत्रांचा अंत्यविधी करण्यासाठी निघून गेला.